चांदवडच्या शिंगवेमध्ये खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या या यात्रेत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत या 12 गाड्या ओढण्यात आल्या। बीडच्या आष्टीतील ब्रह्मगाव इथं शृंगेरी मातेच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झालाय। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्याच दिवशी कुस्तीचा आखाडा रंगला होता। कुस्तीचा आखाडा पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती। बातमी आहे जळगावातून। जळगावातील पाचोरामध्ये गिरणा नदीच्या काठावर असलेल्या माहीजी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। देवीच्या महापूजेनंतर पालखी सोहळ्यानं या महोत्सवाला प्रारंभ झाला। पहिल्याच दिवशी भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली। अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत सण येऊन ठेपलाय, त्यामुळे पिंपरीत मातीची सुगड बनवण्याच्या कामांना वेग आलाय। कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं सुगडच्या दरातही वाढ झाली आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली। अनेक ग्रामपंचायतींच्या आरक्षणात बदल झाल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं गेलं, तर काही विद्यमान सरपंचांना पायउतार होण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सरपंच आरक्षण सोडत वादात सापडली आहे। भातसा कालव्याला 2 दिवसांपूर्वी भगदाड पडल्यानं भातशेतीचं मोठं नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्तांना 8 दिवसात भरपाई मिळाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलाय। नांदेडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या एका तरुणाकडे रिकाम्या सिरिंज इंजेक्शनच्या बॉटल्स आढळल्याची घटना घडली आहे। भरती दरम्यान तरुण शौचालयात गेला होता। यावेळी तिथे आलेल्या एका अधिकाऱ्याने तरुणाची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे ऑक्सी बूस्टर नावाच्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या। या तरुणाला भरतीतून अपात्र करण्यात आले। नागपुरात नायलॉन मांजानं लहान मुलीचा गळा कापला गेला। तिचा जीव बचावला असून गळ्याला मात्र 26 टाके पडलेत। घरात शेजारी खेळत असताना ही घटना घडली आहे। औरंगाबादच्या बेगमपुऱ्यातून विद्यापीठकडे जाताना नायलॉन मांजामुळे एका तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। हा तरुण दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली। निम्म्या धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीवरील जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे। त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होते। लाखो रुपये खर्चूनही वारंवार या जलवाहिनीला गळती लागत असल्यानं दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीमधील कचरा आणि सांडपाण्यामुळे नदीचं विद्रुपीकरण झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्याची दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत नदीपात्रात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। महावितरणच्या भोंगळ कारभारानं बीड तालुक्यातील खंडाळा गावच्या 12,000 नागरिकांना जास्तीच्या वीज बिलचा शॉक बसलाय। घरात केवळ 2 बल्ब असतानाही 34,000 रुपयांचं बिल पाठवण्यात आलंय। महावितरणचे अधिकारी आणि रीडिंग घेणारे कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप होतोय। पिंपरी चिंचवड गावात जिजाऊ पर्यटन केंद्रातील प्राण्यांच्या शिल्पाची दुरवस्था करण्यात आली आहे। वाघाच्या शिल्पाची शेपटी तुटली आहे। इतर प्राण्यांच्या शिल्पावरील रंग उतरू लागले, त्यामुळे या शिल्पांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत। पिंपरी चिंचवडमधील पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय। एक जेसीबी आणि 7-8 लोकांच्या मदतीने हे जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे। पुणे सोलापूर महामार्गावर 3 ठिकाणी अंडरपास रस्त्याच्या कामाला NHAIनं मंजुरी दिली आहे। महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। वळिवडे इथं मृत माशांचा खच पडला असून नदीकाठावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करत असल्यानं स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। पालघरमधील महामार्गावर सायरस मिस्त्रींच्या अपघाताच्या काही दिवसांनंतर डिवायडरला लागून असलेले अनधिकृत कट पुन्हा सुरू झाले। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच 48 तासात कारवाई करण्यात आली। त्याचसोबत प्रशासनाकडून फलकही लावण्यात आले। मनमाडमध्ये पुणे इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत।
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं उद्या अधिवेशन सुरू होत आहे। कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। यावेळी जे खेळाडू दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे। उल्हासनगरमधील पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठेकेदारांचं सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं। चिपळूणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत। गुहागर विजापूर महामार्गावरील मिरजोळी या भागात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुढाकार घेतला। खड्ड्याच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। गोंदिया बर्लार शहा मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनात बिघाड झालाय। त्यामुळे अनेक ट्रेन्स खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अखेर प्रवाशांनी बस टॅक्सीचा सहारा घेत इच्छित स्थळ गाठलं। जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं व्हिडिओच्या माध्यमातून हेल्मेटविषयी जनजागृती करण्यात येते। अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलंय, तर परिवहन विभागात हेल्मेट सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आलाय। येवल्यात एका गोठ्यात शिरून बिबट्यानं 4 शेळ्या ठार केल्या। या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीती आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होती आहे। सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल झाला। बेकायदेशीरपणे जमाव जमवून लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले। महापालिकेच्या नोटिशीनंतर ब्रह्मानंद पडळकरांनी अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेला मदत केल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। ब्रह्मानंद यांनी कुठलेही बेकायदेशीर काम केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मिरजेतील बांधकामं पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते आक्रमक झाले। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिरज पोलीस ठाण्यावर पदयात्रा काढली। गुंड प्रवृत्तीनं पाडलेली लोकांची घरं बांधून द्या अशी मागणी करण्यात आली। सांगलीच्या मिरजेतील पाडण्यात आलेल्या बांधकामाच्या निषेधार्थ रविवारी मिरज बंदची हाक देण्यात आली। एमआयएमचे नेते महेश कुमार कांबळेंकडून सर्वपक्षीय शहर बंद आणि मोर्चाची हाक देण्यात आली। 100 दिवस उलटले तरी न्याय न मिळाल्यानं धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केलंय। या कामगारांची सुमारे 58 लाखांची मजुरी थकीत असून ते वसूल करण्याची मागणी करण्यासाठी कामगार 119 दिवसांपासून उपोषण करतायत। महसूल विभागाच्या धोरणाविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथं भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे सरकारनं गौण खनिज आणि वाळूचं धोरण ठरवावं, बंद पडलेली कामं पुन्हा सुरू करावीत ही मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला। बुलडाण्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे। मात्र पोलीस कारवाई करत नसल्यानं पीडितेचं कुटुंब आमरण उपोषणाला बसलं होतं। अखेर पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। 22 जानेवारीपर्यंत आरोपींना न पकडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। जळगावमध्ये विविध संघटनांनी हिंदू जनसंघर्ष मोर्चा काढला। लव जिहाद विरोधी कायदा, गो तस्करी, गोवंश हत्याबंदी यासह विविध मागण्यांकरता हा मोर्चा निघाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये जनजागर यात्रा काढण्यात आली। महागाई आणि बेरोजगारीवरून लक्ष विचलित करण्याकरता धर्मवीर सारख्या विषयांवर राजकारण सुरू असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी यावेळी केली। नागपुरामध्ये लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीनं थाळी बजाव आंदोलन केलंय। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जळगावात पुन्हा एकदा जनावरांचा बाजार भरवण्यासाठी अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ही माहिती दिली। लंपित्वाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांचा बाजार भरवण्यावर मनाई करण्यात आलेली होती। बाजार भरवण्यास परवानगी दिल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केलंय। जळगावात आतापर्यंत 28,600 जनावरांना लंपीची बाधा झाली आहे, तर 2,450 जनावरांना
लंपीने मृत्यू झालाय। सद्यस्थितीत 915 जनावरं लंपी रोगावर उपचार घेत आहेत। कोल्हापूर बाजार समितीत यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव पार पडला। आंब्याच्या पहिल्या पेटीसाठी 51,000ची बोली लावण्यात आली। खासदार धनंजय महाडिक यांनी ही पहिली आंब्याची पेटी खरेदी केली। दौंड तालुक्यातील भीमा पाटा सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती आमदार आणि भीमा पाटा साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी दिली। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावं असं आवाहन आमदार कुल यांनी केलंय। ढगाळ वातावरणात रब्बी पिकावरील कीड रोगापासून पिकांची काळजी कशी घ्यावी आणि बीडच्या नेकनूर गावात कृषी विज्ञान केंद्र, हिंद सामाजिक संस्था आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या दरे या गावात दोघांची भेट झाली। यावेळी श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। दोघांमधील भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। आमदार योगेश कदमांच्या गाडीचा अपघात नसून घातपाताचा कट असल्याचा संशय बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदमांनी व्यक्त केला। तर अनिल परबांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने आमदार योगेश कदमांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप रामदास कदमांनी केलाय। ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या घराचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत दिलेल्या संपत्तीच्या विवरणाबाबत हे मोजमाप करण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे। आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचं काम सुरू आहे। माझी संपत्ती ही वडिलोपार्जित असल्याचं वैभव नाईक म्हणाले। अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही। चौकशी किंवा मोजमाप करण्यासाठी झालेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गोहत्या, लव जिहाद आणि धर्मांतराविरोधात जळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी जनसंघर्ष मोर्चा काढला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही सहभाग घेत निवेदन स्वीकारलं। राज्य सरकार हिंदू बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचं पाटलांनी आश्वासन दिलं। भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फीमधील वाद संपायचं नाव घेत नाही। यावर बोलताना सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप थांबवावेत। सर्वांनी महिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर अजितदादांची पॉप्युलॅरिटी जास्त असल्यानं सुरक्षा वाढवली असावी असं मिश्किल टोला त्यांनी लगावला। कराडवरून मुंबईला बाईकनं निघालेले नरेंद्र पाटील प्रवीण दरेकरांना अचानक भेटले। यावेळी त्यांच्या बाईकनं दरेकरांना चांगलीच भुरळ घातली। पाटलांच्या बाईकवरून बसून दरेकरांनी ती कशी चालवली जाते याचा अनुभव घेतला। माजी मंत्री सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी स्वतः शाहू महाराज यांना फेटा बांधला। यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। दुसरी ही मुलगीच झाली। या नैराश्यातून जन्मदात्या आईनंच 3 दिवसांच्या बाळाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। लातूरात हा प्रकार समोर आलाय। रेखा किसन चव्हाण असं आरोपी आईचं नाव आहे। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला। आईला अटक केली आहे। घरबसल्या पेन्सिल विक्रीचा उद्योग करण्याचा अमिष दाखवून बीडच्या केज तालुक्यातील एकाला तब्बल 1.5 लाखांचा सोना लावल्याचा प्रकार समोर आलाय। सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे। बीडच्या नारायणगडमध्ये एसटी बसमधील डिझेलवर चोरट्यांनी डल्ला मारला। पैठण औरंगाबाद नारायणगड या पैठण आगाराच्या बसच्या टाकीतील तब्बल 150 लिटर डिझेलची चोरी झाली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय। बुलडाण्यातील चिखलीमध्ये भर दिवसा दुचाकी चोरीची घटना घडली आहे। ही दुचाकी चोरताना एक तरुण सीसीटीव्हीत कैद झालाय। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याच्या हिरडव इथं स्टेट बँकेच्या मॅनेजरचा खून झाल्यानं एकच खळबळ माजली होती। बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून या खुनाचा छडा लावण्यात आला। बँक मॅनेजर राहत असलेल्या लॉजवरील मॅनेजरनेच पैशांच्या लालसेपायी या बँक मॅनेजरचा खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सटाणा तालुक्यात जायखेडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत 40 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। 4 वाहनांमधून ही जनावरं कत्तलीसाठी नेली जात असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही वाहनं ताब्यात घेतली। दौंडमधील खुडबावजवळ असणाऱ्या साळोबा वस्तीत पायी चालत जाणाऱ्या 3 जणांना भरधाव कारनं चिरडल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी आकाश अनिल जगताप यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे।
सांगलीहून मिरजकडे जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झालाय। ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर धडकलाय। या घटनेत ट्रक चालक जखमी झालाय। मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय। कशेडी घाटात एका कारला ट्रकनं जोरदार धडक दिली आहे। धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झालाय। कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले। वर्ध्यातील सेवाग्राम इथं तयार करण्यात आलेल्या गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांच्या अर्धाकृती 100 मूर्ती दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात येणार आहेत। गांधीजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी जय जगत हा नारा घेऊन कार्य करणारे जालंधर भाई या मूर्ती तयार करतायत। अमरावतीतील भाजपचे माजी नगरसेवक अजय पाटील सारस्कर या मित्र परिवारातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन बाईक रॅली आयोजित करण्यात आली। सावरकरांचे विचार घराघरात पोहोचवण्याकरता ही रॅली काढण्यात येते। वाशिम जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं 2 दिवसाचा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं ग्रंथदिंडी काढण्यात आली। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं भव्य महिला वारकरी मेळावा आयोजित केला होता। शहरातील भजनी मंडळ, दिंडी, पारायण यामध्ये वाढ होण्यासाठी ज्या महिला सेवा करतात त्यांचा सन्मान करण्यात आला। औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। 12 ते 15 जानेवारी दरम्यान महोत्सव रंगणार आहे। मराठवाड्यातील कलावंतांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 12 जानेवारीला नागराज मंजुळेंच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।